बटाट्याचा पराठा हा सर्वांचा आवडता सकाळचा नाश्ता आहे. तर पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला पीठ मळून घेऊया. त्यासाठी ताटामध्ये एक मोठी वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1 चम्मच आपल्या घरच्या दुधावरची जी साय येते ती साय घालून सुरुवातीला पाणी न टाकता कोरडं पीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. एकदम लवचिक आणि सॉफ्ट असे पीठ मळून घ्यायचे. दररोजच्या चपात्यांसाठी ज्याप्रमाणे पीठ मळवतो त्याचप्रमाणे एकदम सॉफ्ट आणि मऊ असे पीठ मळून घेतले. त्यानंतर झाकण ठेवून पीठ 15 मिनिटे भिजवण्यासाठी साईडला ठेवले. तोपर्यंत पराठ्यामध्ये घालण्यासाठी बटाट्याची स्टफिंग तयार करूया. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मिरच्या, अद्रक, लसूण घेऊन त्याचं वाटण काढून घेतलं. त्यानंतर कोशिंबीर आणि कांदा आपल्याला चॉपरमध्ये घालून चॉप करून घ्यायचा आहे. तर 2 छोट्या साईजचे कांदे चॉपरमध्ये घातलेले आहे. तर सुरुवातीला 1 आणि नंतर कमी वाटल्यामुळे परत 1 असे 2 छोटे कांदे घातलेत आणि कोशिंबीरही मोठमोठ्या तुकड्यांमध्ये कट करून चॉपरमध्ये घालून चॉप केली. त्यानंतर स्टफिंगसाठी 4 उकडलेले बटाटे थंड करून त्याची साली काढून घेतल्या. त्यानंतर बटाटे पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचे किंवा किसणीने किसून घेतले तरीही चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपण चॉपरमधून काढलेला कांदा आणि कोशिंबीर घातली. तर बटाट्याच्या पराठ्यामध्ये घातलेली बटाट्यांची स्टफिंग जर व्यवस्थित असेल तर पराठे हे अजिबात फुटत नाही. त्यानंतर मिक्सरमधून काढलेला मिरची, लसूण आणि अद्रकचं वाटण घातलंय. थोडीशी हळद घातली. 2 एकदम छोटे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली. 2 एकदम छोटेसे चमचे धना पावडर घातली. 1 छोटा चमचा जिरा पावडर घातली. त्यानंतर थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा. त्यामुळे एक चांगला फ्लेवर पराठ्यांना येतो. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी हलकीशी गरम करून घेतली, ती चुरून घालायची. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर हातानेच व्यवस्थित मिक्स होते. पराठ्यांची स्टफिंग जेवढी कोरडी असेल तेवढे पराठे व्यवस्थित होतात. हाताने व्यवस्थित मिक्स करून स्टफिंगचा गोळा तयार करून घेतला. तोपर्यंत इकडे साईडला आपले पीठ भिजलेले होते. सर्व पीठ एकदा तुपामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं. एकदम सॉफ्ट आणि लवचिक पीठ तयार झालं. सर्व पिठातून एकदम छोटासा लिंबाच्या साईजचा गोळा काढून घ्यायचा आणि त्याला सुरुवातीला गोलाकार शेप द्यायचा आणि नंतर 2 अंगठ्याने दाबत दाबत वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा. एकदम पातळ आणि एकसारखी अशी पिठाची वाटी तयार करून घ्यायची. त्यानंतर एक मोठासा चमचा त्यामध्ये बटाट्याची स्टफिंग घालायची आणि स्टफिंग सुरुवातीला बोटाने वाटीमध्ये व्यवस्थित दाबून घ्यायची आणि ज्या उरलेल्या साईड आहे पिठाच्या त्यावरती उचलत उचलत नेऊन पिठाच्या वाटीचा सेंटर पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा. बाहेर येणारी स्टफिंग बोटाने आतमध्ये दाबून देत पिठाचा एकदम गोळा तयार करून घेतला आणि हा गोळा आपल्याला हलकंसं गव्हाचं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. कोणतेही पराठे बनवताना स्टफिंग व्यवस्थित असेल तर पराठे फुटत नाही. तर स्टफिंगमध्ये पाण्याचे प्रमाण जेवढे कमीत कमी असेल तेवढे पराठे व्यवस्थित बनतात. बटाटा पराठे बनवताना जे आपण बटाटे वापरतो ते उकडल्यानंतरही आपण पाण्यामध्ये ठेवतो. तर असे न करता एकदा बटाटे उकडले की पाण्यापासून बाजूला काढून ठेवायचे. तर गॅस बंद केल्यानंतर लगेच बटाटे पाण्यामधून बाहेर काढायचे. असे केले नाही तर बटाटे हे थंड होत असताना पाणी शोषून घेतात आणि अशा बटाट्याची स्टफिंगही ओलसर बनते. आपला पराठा हा वरती स्टफिंग दिसत आहे पण अजिबात असा फुटलेला नाही. तर पराठा केल्यानंतर तो तव्यावर टाकलाय आणि आलटून पालटून तो भाजून घ्यायचा आहे. हलकीशी एक साईड भाजली की पराठा पलटून घेतला आणि वरतून हलकंसं तूप लावून घेतलंय. तोपर्यंत खालची साईडही थोडीशी भाजलेली असते. तर परत पलटून घेतलं आणि जी साईडला तूप लावलेलं नव्हतं त्या साईडलाही परत वरतून तूप लावून घेतलं. अशा प्रकारे मध्यम गॅस ठेवून आलटून पलटून आवडीप्रमाणे पराठा भाजून घ्यायचा.
तर पराठा हा फुगायला बघतो पण फुगत नाही, कारण त्यामध्ये स्टफिंग खूप गच्च अशी भरलेली होती. जर स्टफिंग जास्त भरलेली असेल तर पराठा एकदम मऊसूत होतो आणि फुगत नाही. पण त्याच पराठ्यांमध्ये जर स्टफिंग थोडीशी कमी भरली आणि पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तर तोच पराठा व्यवस्थित फुगतो. तर एकदम खरपूस असा भाजलेला पराठा तयार झालाय आणि तो जाळीवर काढून घ्यायचा. सेम पद्धतीने अजून एक पराठा बनवून दाखवते. तो पराठा टम्मा असा फुगलेला राहील. तर सेम पद्धतीने पिठाची एक वाटी तयार करून घेतली. पिठाची वाटी करताना थोडंसं पिठाचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि स्टफिंगही त्यामध्ये भरवली. त्या स्टफिंगचं प्रमाण थोडंसं कमी केलंय. स्टफिंग बोटाने दाबून घेतली. त्यानंतर उरलेल्या साईड वरच्या बाजूने ढकलत सेंटरला एकमेकाला जोडून घेतल्या आणि पिठाचा गोळा तयार करून घेतला. तर पहिल्या पराठ्यांमध्ये आणि दुसऱ्या पराठ्यामध्ये काही चेंज दिसत नाहीये, पण तो थोडासा झालेला असतो. तरीही पराठ्यांमधला फरक आपल्याला पुढे दिसेलच. तर हलकेसे गव्हाचे पीठ लावून सुरुवातीला पराठा हातानेच पसरून घ्यायचा थोडासा. त्यामुळे पराठ्यांमधली स्टफिंग आतमध्ये व्यवस्थित पसरते आणि त्यानंतर पीठ लावून हलक्या हाताने पराठा नेहमीप्रमाणेच लाटून घ्यायचा. पराठे बनवताना दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पराठ्यासाठी लागणारी स्टफिंग बनवतो तेव्हा बटाटे पूर्णपणे थंड झालेले असावे. हलकेसे गरमसुद्धा बटाटे स्टफिंगसाठी चालत नाही. अगदी फ्रीजमध्ये ठेवून ते थंड करून घ्यायचे. जेवढे बटाटे थंड असेल तेवढी स्टफिंग व्यवस्थित बनते. आणि तिसरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजेच जे स्टफिंगसाठी मिरच्या आणि कोशिंबीर आपण घेतलेली असते ती आपण सुरुवातीला धुवून घेतो. तर ती धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित कोरडी झालेली असावी. त्यामध्ये थेंबभरही पाणी नकोय. दुसरा बटाट्यांचा पराठाही आपला तयार झालाय. तूप लावून आलटून पालटून भाजून घेतलाय. हा पराठा आपल्याला टम्मा असा फुगलेला दिसतो आणि तो पराठा साईडला काढून ठेवलाय. तर तयार झालेले आहे आपले खमंग असे बटाट्याचे पराठे. हे पराठे सकाळी नाश्त्यासाठी चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाल्ले तर खूपच मस्त लागतात.